का उभं राहता आपण? मी मला सर्वप्रथमच सांगतो की मी जिल्हा परिषदला उभं राहण्याचा माझा उद्देश एकमेव आहे की मी सामाजिक कार्य करून मी राजकारणाकडे वळलो आहे. कारण सामाजिक कार्य करत असताना त्याला राजकारण जोड असावी म्हणून मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना पक्षाकडून आज उमेदवारी घेतलेली आहे. माझा उद्देश एकमेव आहे की आपण बघितलं असाल की पिशोरमध्ये गेल्यानंतर पिशोर गटामध्ये कुठल्याच प्रकारचे आज 25 वर्षापासून कुठलंच काम काही झालेलं नाही आणि हे आपण रोड बघताय काही सर्व बघताय कुठंच काही काम नाही. त्या कामासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारण जोड असावी म्हणून मी आज शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मागितली व शिवसेना पक्षाकडून उभं राहत आहे. मागील कार्यकाळामध्ये आपण काय काय कामं केली? मी मागील कार्यकाळामध्ये सामाजिक कार्य करत असताना कोरोना आला तर कोरोना काळामध्ये मी संपूर्ण गावामध्ये फवारणी केली आहे. पूर्ण गावात फवारणी केली आहे आणि त्या कोरोना काळामध्ये लोकांना खायला अन्न नव्हतं तर मी 1001 लोकांच्या घरी मी धान्याचं किट पोहोचतं केलं आहे. ते सर्व किट सर्व सामान मी माझ्या खर्चातून केलेलं आहे. सध्या तुमच्या किशोर गटामध्ये असं कॉम्पिटिटर कोणाला म्हणतात तुम्ही? माझ्या किशोर गटामध्ये मला नाही वाटत की माझ्या विरोधात कोणी एखादा कॉम्पिटिटर असेल म्हणून. कारण मागील जे 7 वर्षापासून बघतोय जे बी माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांनी 7 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाही. आपल्या कामातून कोणते कोणते विकास कामे आपण पुढे करणार आहात? माझ्या विकास कामातून मला संपूर्ण गावामध्ये ड्रेनेज लाईन करायची आहे. आरोग्याविषयी लोकांना चांगली सेवा मिळावी आणि आपले जे सार्वजनिक स्थळ आहे त्या ठिकाणी स्त्रियांना सुरक्षा प्रदान व्हावी त्याकरता कॅमेरे लावायचे आहे. आणि सर्व ठिकाणी आज तुम्ही बघता पिशोरमध्ये गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची एखाद्याला व्यक्तीला म्हणा किंवा कुठला बाथरूम जायचं असेल तर कुठल्याच प्रकारची मुत्री असो किंवा कुठलाच प्रकार काही नाही. तर सार्वजनिक ठिकाणी मी सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कुठल्या म्हणजे सामाजिक समीकरण तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह वाटतंय? मला आज जर तुम्ही पिशोर बघितलं असेल संपूर्ण पिशोरमध्ये सर्व समाज मला खूप मोठा पाठिंबा मिळतोय. मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, मराठा समाज असो, माळी समाज असो, या सर्व समाज मला सर्वत्र पाठिंबा भेटतोय आणि मला नाही वाटत की आज मला कोणी रोखू शकतं म्हणून. भविष्यात काय वेध आहे तुमचे? काय करणार जर उद्या तुम्ही निवडून आलो? मी निवडून आता तुम्हाला सांगितलं अगोदरच की माझ्या पिशोर गावात ड्रेनेज लाईन नाहीये, ग्रामीण रुग्णालय मोठं नाहीये आणि हे सर्व प्रश्न मी पहिला अगोदर सोडणार आहे. जातीय समीकरण त्यात जातीनं हजर राहतो. हिंदू समाजाचा काही कार्यक्रम असला त्यात मी जातीनं हजर राहतो आणि हिंदू मुस्लिम मध्ये काही असं कुठला प्रकारचा वाद असला तर वाद मिटवण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करतो मी. या गावामध्ये माळी समाज असो, मराठा समाज असो किंवा इतर समाज असो, या सर्व समाजामध्ये मला भरपूर पाठिंबा भेटतोय. कारण मी प्रत्येक काम करताना कुठल्या समाजाचा मी विचार केलेला नाही, फक्त मी काम करतोय. महायुती झालेली नाही बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये पण आणि कन्नड, सिल्लोड हे काही तालुक्यामध्ये. तर याचा फटका तुम्हाला काही बसू शकतो का किंवा त्याचा काही फायदा होईल का? नाही, महायुती झाली नाही किंवा महायुती झाली बी असती तरी मला कुठल्याच प्रकारचा फटका बसला नसता. कारण मी जे काम करतोय मी माझ्या कामावर लोकांना मतं मागणार आहे. मी लोकांचे खूप कामं केले, इतके कामं केले, विरोधकाकडं कुठल्याच प्रकारची कामाची यादी नाहीये. मी जे कामं केले मी माझ्या खर्चातून कामं केले आणि सामाजिक कार्य केले. कारण सामाजिक काम ज्या लोकांनी कामं केले असतील तर त्या लोकांनी जर कामं केले असते तर तुम्हाला आज पिशोर पुन्हा भकास दिसत नसतं. पिशोरमध्ये कुठल्याच प्रकारचे रस्ते नाहीये, पुन्हा सर्कलमध्ये कुठल्याच प्रकारचे रस्ते नाही, पुऱ्या सर्कलमध्ये स्मशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ता नाहीये. कुठल्या गावातून मेगाव असो, वासळी असो, तपोवन असो, माझे सर्कल जेवढे गाव आहे 11 गाव, या पूर्ण गावामध्ये कुठल्याच प्रकारचं स्मशानभूमी जाण्याचा रस्ता नाहीये. अतिवृष्टी झाल्यानंतर मी पूर्ण भागात जाऊन
लोकांना अतिवृष्टीमध्ये खूप प्रकारची मदत केली आहे. किशोर गटातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? मी किशोर गटातील मतदारांना असे आवाहन करतो की मी जे 7 वर्षापासून जे फिरतोय, 7 वर्ष जे काम करते, त्या कामावर जर त्यांना खरंच वाटलं की माझे काम एकदम योग्य आहे, तर किशोरवासींना विनंती करतो व त्यांना हात जोडून मी प्रार्थना करतो की त्यांनी मला या किशोर गटाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. कारण ज्या पक्षामध्ये आहे मी, तो पक्ष आज माझा सत्तेवर आहे आणि या तालुक्याचे लाडके आमदार संजनाताई जाधव या सत्तेमध्ये आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, केंद्रामध्ये सत्ता आमची आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून मी पूर्ण गावाचा विकास करीन व भरपूर प्रकार निधी आणून संपूर्ण गावाला पुढच्या 85 पर्यंत मी तुम्हाला सांगतो की या पूर्ण पिशोचा काय पलट झाला दिसेल. तुम्ही जे काही